नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधी लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो. त्याचबरोबर शिक्षक भरती संदर्भातील आणि शिक्षक जे काही होण्याच्या परीक्षेसंदर्भातही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती घेत असतो. या व्हिडिओमध्ये आपण सेट एक्झाम प्रिपरेशन करिता जे काही परीक्षेसाठी जे विद्यार्थी तयारी करीत आहेत त्यांच्यासाठी अशा उपयुक्त अशा सूचना, उपयुक्त अशी माहिती ही जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट वेळच्या वेळी प्राप्त होतील. परीक्षेसाठी तयारी करताना कोणकोणत्या बाबींची तुम्ही काळजी घेऊ शकाल याविषयी सुद्धा आपण माहिती घेऊया. या परीक्षेमध्ये अनेक गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने आढळतात, ज्याच्यामध्ये अपुरे आकलन, संदर्भ ग्रंथाची कमतरता, परिश्रमाचा अभाव आणि इतर कारणामुळे सुद्धा या परीक्षेमध्ये अनुत्तीर्णतेचं प्रमाण हे जास्त आहे. बघा, बऱ्याचशा वेळेस असं होतं की जे परीक्षेचा सिलेबस आहे तो नीट समजून न घेता अभ्यास करणं, किंवा जो अभ्यास केलेला आहे तो क्वालिटेड अभ्यास न करता फक्त वाचन म्हणून वाचन करणं, किंवा संदर्भ ग्रंथ हे व्यवस्थितरित्या न वापरणं, त्याचबरोबर अभ्यास करणं परंतु तो अभ्यासाची पडताळणी न करणं, अशा इतर बऱ्याचशा कारणामुळे जे विद्यार्थी सेट एक्झाम प्रिपरेशन करतात किंवा नेट एक्झाम प्रिपरेशन करतात आणि चांगली प्रिपरेशन करून सुद्धा काही गोष्टीच्या अभावामुळे परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. तर यासाठी आपण काही महत्त्वपूर्ण असे अभ्यास परीक्षा तंत्र, हे जे तंत्र आणि यश या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर मात्र तुम्हाला या परीक्षेमध्ये मिळणारं यश हे नक्की चांगलं आहे. तर याच्यासाठी तुम्हाला फक्त विषय वाचून किंवा विषयाचं आकलन करून घेऊनच फायदा नाही, तर त्यासोबतच तुम्हाला परीक्षा पद्धती ज्याप्रमाणे प्रश्न विचारतात त्याप्रमाणे प्रश्नपत्रिका सोडवणं किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवणं हे पण गरजेचं आहे. सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे जी की पूर्व ज्या सेट एक्झाम परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही पूर्वी विचारण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांचा सराव केला तर मात्र तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होते आणि अभ्यास आणि परीक्षा तंत्र आणि यश हे जे याचं सूत्र आहे, या सूत्राचं पालन मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम समजून घेऊन त्या अभ्यासक्रमानुसार जे काही नवीन अपडेट सिलेबस आहे त्या सिलेबसमधील एक एक मुद्दे व्यवस्थितरित्या अभ्यास करणे. मग त्यामध्ये विभाग वाईज तुम्ही मुद्दे तयार करू शकता, जसं की मग तुम्ही विभाग 1, विभाग 2, विभाग 3 असे त्याच्या भागामध्ये डिव्हिजन करून एक एक भागाचा अभ्यास करू शकता. त्यावर आधारित प्रश्न यांचा सराव सुद्धा तुम्हाला करायचा आहे. म्हणजे जर तुम्ही संशोधनासंबंधीची माहिती वाचली तर संशोधनासंबंधीचे प्रश्नांचा सराव तुम्हाला करणं गरजेचं आहे, किंवा माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञानासंबंधीच्या मुद्द्यांचं वाचन केल्यानंतर माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान याविषयीचे जे काही प्रश्न सेट एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले आहेत अशा प्रश्नांचा तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचं काय होतं की फक्त जे सिलेबस आहे ते वाचतात, परंतु जे प्रश्न आहेत त्या प्रश्न पद्धतीचा सराव, प्रश्नांचा सराव हे करीत नाहीत आणि यामुळे जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना अपयश येतो. तर यामुळे जितक्या जास्त प्रश्नांचा तुम्हाला सराव करता येईल तेवढ्या जास्त प्रश्नांचा तुम्हाला सराव करणं आणि ते पण वेळेचं नियोजन करून त्या पद्धतीनुसार करणं हे गरजेचं आहे. सरावासाठी प्रश्न सोडवताना उत्तराची मदत तुम्हाला न घेताच प्रश्न सोडवायचे, म्हणजे स्वतःच्या स्वतः उत्तरे सोडवता येत आहेत का याचा विचार करून तुम्हाला उत्तरे सोडवायचीत आणि नंतर स्वतःची उत्तरे दिलेल्या उत्तराशी पडताळून पाहिजेत. चुकलेल्या प्रश्नांना खूण करून ठेवायचे आणि असे प्रश्न पुन्हा पुन्हा सोडवायचे. म्हणजे जे प्रश्न तुम्हाला एकदा म्हणजे असं लक्षात आलं की ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवता आलं नाही तर ते प्रश्न परत एकदा आपण सोडून पाहायचं, म्हणजे तुम्हाला सरावाचे प्रश्न आपल्याला सोडवता येत आहेत का किंवा नाही हे लक्षात येतं. आणि जे प्रश्न आपल्याला सोडवता आले नाहीत त्याचं थोडंसं तुम्ही परत एकदा वाचन केलं तर मात्र तुम्हाला हे पण लक्षात येतं की कुठल्या भागामधला तो प्रश्न आपल्याला सोडवता येत नाही आहे त्या स्वरूपात. त्याचबरोबर प्रचलित घडामोडी संदर्भातील सुद्धा, म्हणजे ज्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील नवनवीन बदल किंवा शिक्षण क्षेत्रात संबंधित अशा काही नवनवीन वेबसाईट, अशा शासनाकडून ज्या योजना लॉन्च केल्या जातात त्याबद्दलची सुद्धा तुम्हाला माहिती वाचणं गरजेचं आहे. आणि अशा वाचनामुळे परीक्षेतील प्रचलित घडामोडीवर ज्या महत्त्वपूर्ण बाबी आहेत ते सोडवण्यासाठी मदत होते.
पुस्तकाच्या शेवटी प्रश्नपत्रिका दिल्या आहेत, घड्याळ लावून त्या प्रश्नपत्रिका सोडवायच्यात आणि त्या दिलेल्या वेळामध्ये पूर्ण होतात का ते पाहायचं आहे आणि त्याप्रमाणे स्वतःची गतीही वाढवायची आहे. त्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे स्वतःच्या चुका सुद्धा कळणार आहेत आणि त्यामध्ये सुधारणा सुद्धा करता येणार आहे आणि ही करता येण्यासाठी जो पुरेसा अभ्यास झाल्यास परीक्षेप्रमाणेच अखंडपणे बसण्याची, संबंधित विषयाच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याची सराव सुद्धा करता येतो. ठीक आहे. तर तुम्हाला कसं होतं की बरेचसे विद्यार्थी असे करतात, प्रश्न म्हणजे जो विभाग आहे विभाग वाईज रिव्हिजन पण करतात, त्याच्यावर प्रश्नांचा सराव सुद्धा करतात आणि महत्त्वाचं म्हणजे वाचन सुद्धा करतात. पण ज्या प्रश्नपत्रिका दिलेला वेळ आहे त्या वेळेमध्ये आपला टायमर लावून त्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव हा कुठेतरी ते कमी करतात आणि त्यामुळे ऐन परीक्षेमध्ये वेळेचं नियोजन योग्य पद्धतीनं न केल्यामुळे प्रश्न जे सोडवण्याची पद्धत आहे किंवा प्रश्न जे सोडवतं ते व्यवस्थितरित्या त्यांना सोडवता येत नाहीत आणि त्यामुळे काय होतं की भरपूर अभ्यास असून सुद्धा अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण वाढतं. स्वतःची गती सुद्धा तुम्हाला दिलेल्या वेळेनुसार वाढवायची आहे. प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे स्वतःच्या चुका सुद्धा कळतात आणि त्यामध्ये सुधारणा सुद्धा करता येते आणि म्हणून पुरेसा अभ्यास झाल्यास परीक्षेप्रमाणेच तुम्हाला जे काही कालावधी म्हणजे 1 ते 1.5 तास तुम्हाला व्यवस्थितरित्या बसून ते प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करणं गरजेचं आहे. परीक्षेपूर्वी रात्री जागरण टाळायचं आहे, रात्री विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे. परीक्षेच्या आदल्या रात्री पुरेशी झोप जर तुम्ही न घेताच पेपरला गेलात तर त्यावेळी मात्र तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि कसं आहे की पेपरच्या अगोदर तुमचं माइंड आणि मन दोन्हीही फ्रेश असणं गरजेचं आहे. जितकं तुम्ही फ्रेश माइंडने क्वेश्चन पेपर सोडवणार, कुठलंही स्ट्रेस लेवल न घेता, तितका पेपर तुमचा चांगल्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. परीक्षेच्या दिवशी सुद्धा स्वतःचं लक्ष विचलित न होऊ देता किंवा संभाव्य प्रश्न कोणते येतील या प्रश्नाचा विचार न करता तुम्हाला 1 ते 2 तास अगोदर तरी किमान डोक्याला कुठलाही स्ट्रेस न घेता डोकं शांत ठेवून नंतर पेपर सोडवायला जायचंय. काय होतं बरेचसे विद्यार्थ्यांचं असं होतं की परीक्षेच्या अगोदर 1 ते 2 मिनिटं राहिले तोपर्यंत ते वाचन करीत असतात आणि त्यांना वाटतं की हे वाचल्यानंतर आपल्याला याच्यावरचा प्रश्न सोडवता येईल किंवा याच्यावरचा प्रश्न सोडवता येईल असं. तरी अशा करून तुम्ही तुमच्या माइंडला एक प्रकारे म्हणजे रिटायर्डनेस आणता, म्हणजे कुठेतरी त्याला थकवा आणता. त्यामुळे काय होतं की एकदा थकवा जर आपल्या मेंदूला आला तर जे प्रश्नपत्रिका आपण सोडवायला घेतली आणि आपलं माइंडसेट अगोदरच असं असेल की यामध्ये आपले जे प्रश्न वाचलेत ते प्रश्न आपल्याला आठवत नाही आहेत किंवा याचे उत्तर आपल्याला येणार नाहीत, पेपर खूप हार्ड असेल, अशा काही गोष्टी जर तुम्ही अगोदरच अशा पद्धतीने गृहीतक धरून पेपर सोडवायला गेले की तुम्हाला त्या पद्धतीनेच तुम्ही विचार करता आणि प्रश्नपत्रिका सोपी जरी असली तरी तुमच्या विचाराच्या निगेटिव्हिटीमुळे तुम्हाला तो पेपर अवघड वाटायला लागतो. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचं असं होतं की पेपर जो आहे ते डायरेक्टली सोडवायला घेतात. तर तुम्हाला असं न करता क्वेश्चन पेपर जेव्हा हातात पडेल तेव्हा क्वेश्चन पेपरमधले सर्व प्रश्न हे रीड करून काढायचे, म्हणजे सगळे पूर्ण वाचून काढायचे पहिले. कारण यामुळे काय होतं की सगळं म्हणजे ओळणं ओळ नाही पण एक स्कीम टेक्निक जे आहे, स्किप अँड स्कीम टेक्निक, त्याचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. म्हणजेच एकदा नजरेतून तुम्हाला ते नजरेखालून प्रश्न हे घालता आले पाहिजे. जसे प्रश्न तुम्ही नजरेखालून घालत जाल तसे तसे तुम्हाला लक्षात येईल की हे प्रश्न आपण वाचलेला आहे, हा प्रश्न आपण वाचलेला नाही आहे असं. तर तुम्हाला जे जे प्रश्न वाचलेल्यातले आहेत किंवा ज्या प्रश्नाबद्दल अधिक कॉन्फिडंट तुम्ही आहात ते प्रश्नच तुम्हाला पहिले सोडवायचे आहेत. बरेच वेळेस विद्यार्थ्यांचं असं होतं की डाटा इंटरप्रिटेशन रिलेटेड क्वेश्चन्स ते अगोदर सोडवतात. मग तिथे काय होतं की वेळेचं नियोजन योग्य पद्धतीने न पाळल्यामुळे तिथे वेळ जास्त जातो आणि पुढे जे पेपर सोडवायचे तिथे ते पॅनिक होऊन जातात की आता आपल्याला पूर्ण पेपर सोडवायचा पण आपला जो वेळ आहे आपल्याला तो जास्त लागत आहे किंवा आपला अगोदरच वेळ भरपूर गेलेला, आता पुढचे प्रश्न आपण कसे सोडवायचे असे. तर इथे तुम्हाला ते न करता क्वेश्चन्स व्यवस्थितरित्या वेळेमध्ये सोडवायचे तर आहेतच, पण सुरुवातीला तुम्हाला जे सोपे प्रश्न आहेत ते अटेम्प्ट करायचे किंवा तुम्हाला जे वाचनातले प्रश्न आहेत, कॉन्फिडंट आहात तुम्ही ज्या प्रश्नाबद्दल, ते प्रश्न तुम्ही पहिल्या जे आपण 3 पार्टमध्ये पेपर सोडवतो. पहिल्यामध्ये आपण इझी क्वेश्चन सोडवतो, दुसऱ्या प्रश्नामध्ये मीडियम आणि कमी वेळ घेणारे क्वेश्चन सोडवतो आणि तिसऱ्यामध्ये जो तिसरा टप्पा राहील त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये हार्ड क्वेश्चन्स आणि आपला जो उर्वरित टाईम आहे त्याच्यानुसार तो क्वेश्चन सुटला तर सुटला, नाहीतर त्याऐवजी तुम्ही इथे निगेटिव्ह सिस्टीम नसल्यामुळे कोणता ना कोणता ऑप्शन हा तुम्हाला जो वाटतो तो गोल करून येऊ शकता. शेवटी तुम्हाला कुठलाही क्वेश्चन हा सोडवायचा राहिलाय असं न ठेवता करायचंय आणि जेव्हा तुम्ही क्वेश्चन
क्वेश्चन्स रीड करून सोडून देता, म्हणजे काही क्वेश्चन्स तुम्ही जस्ट नजरेखालून जरी घातले पहिल्यांदा क्वेश्चन पेपर, तर काय होतं की बऱ्याच वेळेस याचा फायदा असा होतो की आपण एखादी क्वेश्चन आपल्याला येत नसेल आणि त्याचे ऑप्शन्स वाचले तर आपल्याला असं लक्षात येतं की जे आपण ऑप्शन्स वाचले त्यातून आपल्याला एखाद्या क्वेश्चनचा आन्सर लक्षात येऊन जातो दुसऱ्या क्वेश्चनचा, किंवा मग एका क्वेश्चनचा आन्सर आपल्याला दुसरा कुठला तरी संबंधित क्वेश्चन मधून मिळू शकतं, असं बऱ्याचशा वेळेस होतं. तर मग तिथे तुम्हाला तो फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर वेळेचं नियोजन केलेलं असल्यामुळे तुम्ही पॅनिक नाही होणार की आता बऱ्याच वेळेस असं होतं की आपण इझी म्हणजे पहिल्या क्वेश्चन्स पासून सोडवायला चालू करतो आणि विद्यार्थी काय करतात की मग त्यामध्ये त्यांना असं लक्षात येतं की पहिला दुसरा तिसरा असं प्रश्न सोडवल्यानंतर अर्धा पेपर जो सोडवला त्याच्यामध्ये पेपरचा जवळपास जो वेळ आहे तो संपून गेलेला आहे आणि आता आपल्याला पुढचे प्रश्न सोडवायचे आणि वेळ कमी आहे. मग त्यांना येत असलेले प्रश्न सुद्धा ते कमी वेळेत किंवा घाईघाईने सोडवण्याच्या मध्ये ते प्रश्न ते त्यांचे राहून जातात. आणि तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं की DIचा क्वेश्चन तुम्ही एक सोडवत असाल किंवा नॉर्मल क्वेश्चन तुम्ही एक सोडवत असाल तरी दोघाला जरी तुम्ही एक प्रश्न सोडवला जो की करेक्ट आला, आपण असं समजू की तो करेक्ट आला, तर तो करेक्ट आल्यानंतर तुम्हाला तिथे 2 मार्क मिळणार आहेत. आणि जर तुम्ही DIचा क्वेश्चन सोडवला तर तिथे सुद्धा 2 मार्क मिळणार आहेत. जर DIचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला जो तुमचा टाइम पिरियड आहे किंवा तुमचा जो टायमिंग तुम्ही ठरवलाय की एवढ्या टाइम मध्ये तो सुटत आहे तरच तो क्वेश्चन सोडवण्यामध्ये खरा जे बुद्धिमान विद्यार्थी किंवा जे क्वालिफाईड विद्यार्थी तर त्याच्यात खरा तो शहाणपणा आहे. आणि जर तुम्ही तुमचा दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ जात आहे आणि तरी तो क्वेश्चन अटेम्प्ट करीत आहात आणि जरी तो तुमचा बरोबर आला तरी सुद्धा तुमचे जे पुढचे क्वेश्चन पेपर आहे, क्वेश्चन पेपर आणि टाइम मॅनेजमेंट त्यावर ते जास्त इफेक्ट करणारा ठरणारा आहे. आणि त्यामुळे तुम्हाला काही क्वेश्चन्स हे इझिली स्किप करता सुद्धा आले पाहिजेत. म्हणजे तुम्ही काही बऱ्याच विद्यार्थ्यांचं ही पण चूक होते पेपर सोडवताना की ते क्वेश्चन्स काय करतात की एखादी क्वेश्चन त्यांना लक्षात येते की हा आपला क्वेश्चन सुटतो आणि मग तो क्वेश्चन त्यांना सुटत नाहीये सोडवताना किंवा पर्यायामधले त्यांचं उत्तर येत नाहीये, तर तिथे ते कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या इगोला तो क्वेश्चन धरून ठेवतात आणि त्यामध्ये मग वेळ जरी लागत असेल तरी मला येणार अशा स्वरूपात पुढे सुद्धा ते वेळ तिथे घालून देतात. तर ही चूक तुम्हाला करायची नाहीये. तिथे तुम्हाला लक्षात आलं की या ठराविक टाइम मध्ये हे क्वेश्चन आपला सुटला पाहिजे पण तो क्वेश्चन त्या टाइम मध्ये सुटला नाही तर तिथे तुम्ही माइंड काम ठेवून तो क्वेश्चन स्किप करा सरळ सरळ. कारण काय होतं की तुम्हाला पुढचे क्वेश्चन सोडवताना तो इफेक्ट होतो आणि पुढचे क्वेश्चन सोडून झाल्यानंतर जर तुमच्याकडे वेळ उरलेलाच आहे शेवटी तर त्यावेळेस तुम्ही हा क्वेश्चन इझिली अटेम्प्ट करू शकता त्याच्यामुळे. आणि मग तुम्हाला शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तर लक्षात येणारच आहे की आपले किती क्वेश्चन्स राहिलेत आणि कोणते कोणते क्वेश्चन्स आपल्याला इझिली सॉल्व्ह होत आहेत आणि कोणते क्वेश्चन्स असे आहेत की जे आपल्याला हार्ड आहेत की जे सोडवायला जास्त वेळ लागतोय. हार्ड क्वेश्चन म्हणण्यापेक्षा जास्त लेंदी क्वेश्चन, जे क्वेश्चन्स खूप वेळ घेतात त्या क्वेश्चन्सलाच आपण हार्ड क्वेश्चन्स असं म्हणतोय किंवा लेंदी क्वेश्चन्स असं म्हणतोय आणि ते क्वेश्चन तुमच्यासाठी घातक असतात. बरे म्हणजे पेपर सेट केलेल्या पद्धतीच अशी असते की त्याच्यात इझी, मीडियम आणि हाय लेवल असे क्वेश्चन्स असतात. तर ते क्वेश्चन्स तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे आणि इझी क्वेश्चन्स हे मात्र तुमचे सगळे व्यवस्थितरित्या सुटले पाहिजेत. तर अशा प्रकारे तुम्हाला सेट एक्झामचं पेपरचं तंत्र हे म्हणजे या पद्धतीने तुम्ही क्वेश्चन पेपर अगदी सेटचंच काय तर नेट किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचं क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवत असाल तर या पद्धतीने तुम्ही क्वेश्चन